नमस्कार मैत्रिणींनो. तर आज बनवणार आहे हेल्दी रेसिपी. तर कोणती आहे ती मी सांगणार आहे. तर इथे आपण बनवणार आहे रव्याच्या सांजोऱ्या, म्हणजेच सांजोऱ्याच्या पुऱ्या. तर कशा बनवायच्या मी एकदम व्यवस्थित सांगणार आहे आणि खूपच 5 मिनिटाचा छोटासा व्हिडिओ आहे, खूप कमी व्हिडिओ आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी छोटा रवा घेतला 1 वाटीभर. त्यानंतर 2-3 चमचे मी तूप घालून घेते. कढई गरम झाली आहे आणि एकदम पटपट सांगते, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर इथे 1 वाटी रवा घेतला, तर तो आता मी कढईत घालून घेते. तर हा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे आणि लगेच सांगते पुढे काय करायचं आहे ते. तर इथे आता मी रवा भाजते. तर काय झालं आहे, पीठ कसं मळायचं तर ते सांगते. कारण पीठ मळताना मला काही ते दाखवता आलं नाही. मोबाईल एका हातामध्ये पकडायचा आणि पीठ मळता येत नाही, त्यामुळे मी पीठ मळून झाल्यावरती ते थोडं शूट घेतले. तर ते पीठ कसं मळलं मी ते सांगते तुम्हाला थोडक्यात. तर ते पीठ मैदा घेतलं आहे मी अर्धी वाटी आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि मिक्स केलं आहे. ते मीठ टाकलं आहे त्याच्यात आणि तूप टाकले 2 चमचे आणि साध्या पाण्याने ते पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर मळलेलं मी तुम्हाला दाखवतेच पुढे. फक्त ते मळताना जी प्रोसेस असते ती माझ्याकडून नाही झाली, मला शूट घेता नाही आलं, तर त्याबद्दल मी सॉरी मागते. आणि इथे मी गूळ घेतला आहे, 1च वाटी गूळ घेतला आहे. आता हा साईडला तुम्हाला जास्त दिसेल, तर हा मला दुसऱ्या रेसिपीसाठी ठेवलेला आहे मी जास्त एक्स्ट्रा करून. तर इथे मी 1 वाटी, फक्त 1च वाटी रव्यासाठी 1च वाटी गूळ घेतलेला आहे. सगळे 1-1 वाटीचं प्रमाण आहे. इथे 1 वाटी पीठ पण घेतले आपण, मगाशीच सांगितलं. अर्ध मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ असं दोन्ही मिक्स करून 1 वाटी पीठ घेतले. आता जे आपण 1 वाटी गूळ घेतला आहे त्यामध्ये 1च वाटी पाणी घालायचं आहे. ही वाटी दिसतीये मापाला, तुमच्या घरात जी वाटी असेल ती वाटी घ्या आणि ह्या मापामध्ये 10 पुऱ्या व्यवस्थित होतात, मीडियम साईजच्या. खूप लहानही नाही आणि खूप मोठ्याही नाही. तर तुम्ही बघू शकता अप्रतिम पुऱ्या झाल्या होत्या सांजोऱ्याच्या. तर इथे मी आता पाणी घालून घेतलं आहे. आता हे आपल्याला गॅसवरती ठेवायचे आणि विरघळून घ्यायचे. जास्त काही ह्याचा काय पाक वगैरे काही बनवायचं नाही, फक्त विरघळून घ्यायचे. तोपर्यंत इकडे आपला रवा भाजला जातो आहे छान, आणि रवा कच्चा ठेवायचा नाही, चांगला भाजून घ्यायचा आहे. तर इथे तोपर्यंत गुळाचं आपलं पाणी तयार होते. लगेच मेल्ट होतो तो गूळ, म्हणजे लगेचच वितळतो, कारण किसून घेतला होता मी. ते बघू शकता. आता मी गॅस बंद करून टाकला आहे. तर अजून रवा भाजतोय कारण गॅस बारीक आहे. आता पुढे काय करायचं आहे, आता हे जे करायचं असेल तर तुम्हाला उद्या खायचं असेल तर हे आदल्या दिवशी ही प्रोसेस करून ठेवायची आहे. आता ही आदल्या दिवशीची प्रोसेस आहे, मला सकाळी मुलांना डब्याला द्यायचं होतं. तर आता मोठं भांडं घ्यायचं आहे, कारण रवा भिजल्यावरती फुगतो, आणि झाकण्यासाठी, कारण हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला. तर रवा काढून घेतला, त्यानंतर त्याच्यावर गाळणी ठेवली, कारण गुळामध्ये खडे असतात. मोठे खडे आपल्याला किसताना दिसतात पण लहान खडे दिसत नाही, त्यामुळे गाळणी ठेवली आहे. त्या गाळणीवरती आता आपल्याला गुळाचं पाणी ओतून घ्यायचं आहे. आणि हे जे मिश्रण आहे हे आपल्याला रात्रभर असंच ठेवायचं आहे. जर तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर तुम्ही हे सकाळी सकाळी करून ठेवा, म्हणजे ह्याला कमीत कमी 8-10 तास तरी लागतात व्यवस्थित रवा भिजायला. त्यामुळे ही खूप मोठी प्रोसेस आहे, त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ही लवकर करून ठेवायची. बाकी अवघड ह्याच्यात काहीच नाही आहे, खूप सोपी आहे, पण इतकं खायला भारी लागतात. खरंच करून बघा एकदा. आणि मी फर्स्ट टाईम केली आणि माझी एकसुद्धा पुरी बिघडली नाही किंवा माझी रेसिपी चुकली नाही. डायरेक्ट ऑन कॅमेरा मी सगळं दाखवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तरी ते मी पीठ मळून घेतलं आहे, मग अशी सांगितलं अर्ध मैदा आणि अर्ध गहू. तर इथे बघू शकता मी आता लाटून पण घेतले, कारण मला ते दाखवताच येत नव्हतं एका हाताने कॅमेरा पकडायचा आणि लाटायचं. तर इथे आपण पुरण कसं भरतो पिठामध्ये त्या पद्धतीत मी भरून घेतले. ते रवा आणि गुळाचं मिश्रण एकदम व्यवस्थित झालं होतं पुरणासारखं, आणि लाटून घेतले. आणि आता इथे तेल गरम करून त्यात तळून पण घेतले. खूप छान अशा पुऱ्या झाल्यात आपल्या रेडी. तर ह्या तुम्ही डब्याला पण मुलांना देऊ शकता, हेल्दी पण आहे. तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया नवीन रेसिपी सोबत. बाय बाय.